नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिखट सांडग्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. म्हणजे तिखट आपण उन्हाळ्यात तिखट सांडग्याचे घालतो, उडदाचे किंवा मिक्स डाळीचे, नुसत्या उडदाचे पण आमच्याकडे असतात. मग त्या सांडग्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मी. सांडगे घेतले तेवढे, भाजी तुम्हाला किती लागेल त्या बेताने घ्या आणि त्याच्यात हे भिजवलेली डाळ घालायची. मी एक तासभर ही डाळ भिजवलेली आहे. ह्यात आपण पहिला सांडगे भाजून घेऊया. भाकरी केलेला तवा आहे, त्याच्यात मी सांडगे भाजून घेते. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. तेल घालूया थोडंसं आणि भाजून घ्यायचं. ही सांडग्याची भाजी मस्त लागते, भाकरी बरोबर एकदमच छान लागते. थोडा वेळ भाजायचे. सांडगे भाजलेले आहेत. आता आपण खलबत्त्यात काढून घ्यायचं. म्हणजे थोडेसे जरा अर्धे कच्चे चेचून घ्यायचे किंवा तव्यात सुद्धा असं दुखवलं तर चालतंय, किंवा मग थंड झाल्यानंतर थोडंसं मिक्सरला पल्स मोडवर फिरवायचे खलबत्ता नसेल तर. हे थंड झाल्यावर मी कुटून घेते. तोपर्यंत कांदा चिरून घेते याला भाजीसाठी. थंड झाले सांडगे ते कुटून घेऊया थोडंसं. कुटल्यामुळं भाजी मुरती चांगली आणि शिस्ती पण लवकर, म्हणून थोडंसं असं ओबड-दोबड कुटून घ्यायचं. सांडगे असे ओबड-दोबड कुटून घेतले बघा, फार पण बारीक नाही करायचे. आता आपण फोडणी टाकूया. तेल घालते कढईमध्ये. तेल जरा जास्त घालायचं याला. जिरे, हिंग घालायचा, कढीपत्ता, कांदा घालायचा. कांदा परतून घ्यायचा जरा चांगला. आता कांदा परतून झालाय. आता हळद घालायची. सांडग्याला घालायसाठी मी गरम पाणीच ठेवले. गरम पाणी घातलं तर लवकर शिजेल सांडगा. आणि आता हा आपला ओबड-दोबड कुटलेला सांडगा घालायचा. परतून घ्यायचं जरा. लसूण खोबरं, तिखट घालायचं. तुमच्या चवीनुसार तिखट घाला. जरा आणि आता भिजवलेली डाळ घालायची. स्वच्छ धुतलेली डाळ घालायची. आणि गरम पाणी तुम्हाला केवढी भाजी पाहिजे त्या देताना घालायची. शिजून अजून कमी होणार आहे ते सांडगा आणि डाळ. पातळसरच छान लागतो.
चवीनुसार मीठ, आमसूल घालायची. आमसुलामुळे छान चव लागते. कोण कोण टोमॅटो पण घालतात, पण आमसुलामुळे छान लागते. आणि आता गूळ घालायचा, थोडासा गूळ घालायचा आणि उकळी आली की झाकून ठेवायचं. सांडग्याला उकळी आल्या. आता हे आपण बारीक गॅस करून 15 मिनिटं ठेवायचा झाकून. सांडगा आपला शिजलाय का बघूया. वास मस्त आलाय. सांडगा चांगला शिजलेला आहे आणि डाळ पण शिजलेली आहे. हे बघा, हे आता आपण काढून घेऊया. डाळ घालायची नसेल तर शेंगदाण्याचं कूट घालून सुद्धा या पद्धतीनं सांडगा आपण करू. अशा प्रकारे तुम्ही तिखट सांडग्याची भाजी करून बघा. त्याच्यावर भाकरी, कांदा मस्त लागते. अशा प्रकारे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.